श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना. माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीखंडाची रेसिपी पाहिली आहे. आज आपण पुरीची रेसिपी पाहू. त्यासाठी मी 2 वाट्या कणिक घेतली आहे. त्यामध्ये तेल मीठ घालून छान मिक्स करून घेऊ. तेल घातल्याने पुरी खुसखुशीत होते. आणि पाणी घालून गोळा बनवून घेऊ आपण कणकेचा. आपल्या कणकीचा गोळा तयार झाला आहे. आता थोडं तेल लावून त्याला झाकून ठेवून देते. दहा 15 मिनिट झाकून ठेवल्यानंतर आता तेलाचा हात घेऊन छान कणिक मळून घेऊ. त्याला तेल घालून घेऊ. तेल गरम होतपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊ. पुरीसाठी छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. पुरी लाटताना जास्त पातळही होणार नाही आणि जास्त जाडही होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे आपली पुरी छान टम्म फुलते. पुरी लाटून घेऊ आता. आपला कणकेचा गोळा घट्ट असल्यामुळे आपल्याला पुरी लाटताना जास्त पीठ लावावं लागत नाही. आपली कणिक जर पातळ झाली तर आपल्याला पीठ जास्त लावावं लागते. आणि मग तेलामध्ये सोडल्याच्या नंतर पूर्ण तेलामध्ये आपली कणिक मिक्स होते आणि तेल काळं पडू शकते. मी तेलामध्ये पुरी घातली आहे. त्याला छान आपण फुलासाठी वर दाब देऊ आपण पुरीला. आपली पुरी छान टम्म फुगली आहे आणि त्याला आता पलटवून घेऊ. आपण मीडियम फ्लेमवर पुरी तळून घेऊ. गॅस लो फ्लेमवर असला तर पुरीला जास्त तेल पकडून राहते. पुरी तळून झाली आहे. अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ.
आपल्या पुऱ्या गरम झाल्या आहे, तर गॅस बंद करून घेऊ. मी तर गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंडासोबत पुरी बनवली आहे. आपण कशासोबतही पुरी खाऊ शकता. बटाट्याची भाजी असो, शेंगदाण्याची चटणी असो किंवा बासुंदी असो, यासोबत पण पुरी छान वाटते. अशाच टेस्टी रेसिपी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे. आणखी नवनवीन रेसिपीजसाठी आपण भेटत राहू. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.